अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत। त्यामुळे अपघात का झाला याची सत्यता ब्लॅक बॉक्समधून समोर येणार होती। मात्र विमानाला लागलेली आग आणि झालेल्या स्फोटात ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याची माहिती आहे। एएआयबीनं त्यांच्या निवेदनातून एक धक्कादायक माहिती दिली। विमान अपघातात ब्लॅक बॉक्सचं नुकसान कसं होऊ शकतं असा सवालही आता उपस्थित करण्यात येतोय। कारण विमान दुर्घटना झाल्यानंतर ती कशामुळे झाली याचा सर्व डेटा या ब्लॅक बॉक्समध्ये असतो। मात्र त्याच ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालं असेल तर सत्यता बाहेर कशी येणार असा सवाल विरोधकांनी केला आहे। अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या विमानात 2 रेकॉर्डर होते। विमानाला लागलेली आग आणि लागोपाठ झालेल्या स्फोटामुळे रेकॉर्डरचं नुकसान झालं। त्यापैकी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरोला यश आल्याची माहिती। विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हनीवेल कंपनीकडून निर्मित करण्यात आलाय। डेटा मिळवण्यासाठी संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधीची मदत मागण्यात आली आहे। तर्कवितर्काऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास, इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार अपघाताचा तपास सुरू असल्याचं एएआयबीनं आपल्या निवेदनात म्हटलंय। आज ॲक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। त्यामुळे अनेक लोक म्हणत आहेत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, त्याचं काय झालं। आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे। आज कशाची कुठल्या गोष्टीचं महत्त्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत। घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली। अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या, त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही, याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे। 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो। मग आता हे कसं अचीव केलं त्यांनी? टफ आउटर शेल असतं, म्हणजे घट्ट, म्हणजे ज्याला म्हणतो आपण टफ, म्हणजे जे मोडून येण्यासारखं, ते टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचं बनलेलं असतं। थिक हाय टेम्परेचर इन्सुलेशन, म्हणजे खूप मोठ्या तापमानात सुद्धा ते राहिलं पाहिजे। याच्यासाठी ड्राय सिलिका बेस्ड मटेरियल 1 इंच ऑब्लिक 2.5 सेंटीमीटर थिक हे वापरलं जातं आणि ॲडिशनल प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे ते वापरल्या जातात। अनेक वेळा 2-2 वर्षानंतर पण ब्लॅक बॉक्स मिळालेले आहे। आता हा ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणत आहेत आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातले जी माहिती येते आहे ती माहिती अशी आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही।